नवीन सिलेंडर आणल्यानंतर तुम्ही त्यामध्ये कधी पाणी टाकून बघितलंय का? नसेल टाकलं ना तर आजपासून तुम्ही हे नक्की ट्राय करा, कारण याने तुमचे भरपूर पैसे वाचणार आहेत. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चला आज भरपूर सारे हॅक्स बघूयात, व्हिडिओला सुरुवात करूयात. काय जुने टूथब्रश तुम्ही काय करताय? दात वगैरे घासता की काय? अरे नाही, चला त्याचा वापर कशासाठी करायचा ते बघूयात. पण हां, फेकून देऊ नका बरं का. आपल्याला काय करायचं आहे तर अशा पद्धतीने जे काही आपलं टूथब्रश आहे त्याच्या अगदी तोंडाजवळ आपल्याला अशा पद्धतीने मेणबत्ती मी घेतलेली आहे इकडे. आपल्याला थोडंसं ना ते मेल्ट करून घ्यायचं आहे. हवं तर कटरचा वापर करून जिथे मी ते जाळत आहे ते कटसुद्धा करून घेऊ शकता. पण मला हे थोडंसं सोयीचं वाटतं आणि थोडं सांभाळून करायचं आहे, हाताला वगैरे लागायची शक्यता असते. बघा लगेच हे व्यवस्थितरित्या बाजूला झालेलं आहे. 2 पार्ट आता झालेले आहेत. आता आपल्याला हे बघा हे दोन्ही कशा पद्धतीने एकमेकांना चिपकवून घ्यायचे आहेत ते बघूयात. तर बघा मी कशा पद्धतीने अगदी मधोमध हे चिपकून घेते आहे. पहिले जेव्हा तुम्ही हे यावरती लावणार तर तुम्हाला असं वाटेल की हे पडतं आहे, कारण ते ना थोडंसं मेल्ट झालेलं असतं. नंतर ते हळूहळू सेट होतं. फक्त गरम गरम आपला हात बिलकुल त्याला लावू द्यायचा नाही आहे. अशा पद्धतीने आपलं एक मस्त असं जबरदस्त टूल तयार झालेलं आहे. 2 मिनिटाक्षणी ते बघा अगदी व्यवस्थित स्टिक होऊन जातं. हे टूलचा वापर आपण 2 पद्धतीने करू शकतो. पहिली पद्धत बघूयात. लॅपटॉपवरती आपण भरपूर काम करतो, पण लॅपटॉप स्वच्छ करण्याचं मात्र आपण विसरतो आणि आपल्याकडे असं काही गॅजेटसुद्धा नसतं आणि फूक मारली तर ती धूळ उडून जाते का? तर थोडीफार जाते, पण बाकीची तर तशीच कीबोर्डला असते. मग कीबोर्डमधली धूळ काढण्यासाठी अशा पद्धतीने ह्या टूलचा नक्की वापर करा आणि असेच हॅक्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रत्येक कीबोर्डमधल्या बटनाच्या मधील जे काही जागा आहे तिथे धूळ बसलेली आहे ही खूप छान पद्धतीने क्लीन करतं. संपूर्ण लॅपटॉप तुम्ही या पद्धतीने स्वच्छ करू शकताय. लॅपटॉपमधील धूळ तुम्ही काढून घेऊ शकताय, म्हणजे जेणेकरून तुम्हाला वेगळं असं टूल खरेदी करण्याची गरज नाही आहे आणि करायला सुद्धा मजा येते. त्यामुळे तुम्ही जुन्या टूथब्रशचा किंवा नवीन टूथब्रशचं असं टूल बनवून ठेवू शकताय, म्हणजे वर्षानुवर्षे तुम्हाला तामझाम करायची गरजच नाही आणि टेन्शनचं सुद्धा काम नाही. चला माझं तर लॅपटॉप स्वच्छ झालं, तुमचं नक्की करा. आता मी इकडे घेतलेला आहे बेबी टूथब्रश. का तर ते तुम्हाला समोर समजणार आहे. ज्या पद्धतीने आपण मेल्ट केलेलं आहे तशाच पद्धतीने तिथे मेल्ट करत आहोत, पण मात्र आता आपल्याला वेगळ्या पद्धतीने याला टूल बनवायचं आहे. बघा मी कोणत्या दिशेने हे जे आहे कुठे लावले आणि कसं हे प्रेस करत आहे. व्यवस्थितरित्या तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. आपल्याला आता हे तोडायचं नाही आहे, तर अशा पद्धतीने याला वाकवायचं आहे आणि असं हे एक आपलं टूल तयार होऊन जातं. हे टूल एकदम ऑल इन वन टूल आहे. या टूलचा वापर तुम्ही जे काही मिक्सरची भांडी आहे ती स्वच्छ करण्यासाठी सुद्धा करू शकताय. मी याचा वापर तुम्ही बघू शकताय आपलं जे काही ट्रॅक असतात विंडोच्या त्या क्लीन करण्यासाठी करत आहे. आणि बेबी टूथब्रशच का घेतलं, कारण जे आपलं मोठं टूथब्रश असतं ते यामध्ये व्यवस्थितरित्या जात नाही, म्हणून आपण इकडे बेबी टूथब्रशचा वापर केला आहे. सो जुन्या बेबी टूथब्रशचा वापर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करा. ट्रॅक खूप छान पद्धतीने स्वच्छ होतो. आणि हा हॅक आवडला असेल तर लाईक करायचं बिलकुल विसरू नका. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने घाण निघाली आहे. नंतर जी काही कॉर्नरमधली घाण आहे ती व्यवस्थितरित्या तुम्ही काढून घेऊ शकताय. काय तुम्ही सुद्धा रेझरचा वापर हे रिमूव्ह करण्यासाठी करता का? त्यासाठी कराच, पण अगदी दुसऱ्यासुद्धा हॅकसाठी करा बरं का. हिवाळा सुरू आहे त्यामुळे स्वेटरचा आपण वापर करतो, पण अशा पद्धतीने काय होतं जसं जसं स्वेटर आपलं जुनं होतं त्याचे ना असे बुनके निघायला लागतात, म्हणजे काय रिंकल्स निघायला लागतात आणि हे दिसायला अगदी विचित्र दिसतं. जर आपण ऑफिसमध्ये वेअर करून गेलो तर एकदम असं वाटतं की आपलं जे काही स्वेटर आहे ना ते अगदी जुनंच आहे. मग हे रिंकल्स एकदम छान पद्धतीने कशा पद्धतीने काढायचे, तर आपल्याला ना थोडंसं अगदी नवच रेझरचा वापर करायचा, कारण त्याला चांगली धार असते. म्हणून खरं तर आपण हे जे काही बुनके आहे ते 2 पद्धतीने काढू शकतो, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. अशा पद्धतीचं सुद्धा तुमच्याकडे रेझर असू शकतं किंवा मग मी जसं पहिले दाखवलं तसं सुद्धा असू शकतं. तुम्हाला बघा हे अशा पद्धतीने समोर खेचत न्यायचं आहे. जे काही एक्स्ट्रा बुनके आहे तुमच्या स्वेटर्सवरती ते व्यवस्थितरित्या निघतात आणि स्वेटर जी काही शाईन असते ना ती परत तशीच दिसते, म्हणजे स्वेटरचा कलर उठून दिसायला लागतो. या बुनक्यांमुळे ते स्वेटर जुनाट दिसायला लागतं. अगदी नवीन स्वेटर असलं तरीसुद्धा ही समस्या सगळ्यांना उद्भवते आणि हे खूप कॉमन आहे. आणि हिवाळ्यामध्ये तर आपल्याला थंडीमुळे स्वेटरचा वापर करावाच लागतो. बऱ्याचदा आपल्याला सकाळीच ऑफिस असतं, सकाळी शाळा असते, कॉलेज असतं किंवा आपल्याला ड्युटीवर जायला लागतं, त्यामुळे स्वेटर तर आपल्याला घालावं लागतं. सो अशा वेळेस असं ऑकवर्ड वाटू नये म्हणून तुम्ही रेझरचा वापर अशा पद्धतीने नक्की करा. तुम्ही बघू शकताय किती मोठं हे निघालेलं आहे. यापेक्षाही जास्त बुनके असू शकतात आणि हे किती
स्वच्छ, क्लीन आणि शाईन याला पुन्हा परत आलेलं आहे. चला, आता जर तुमच्याकडे असं इलेक्ट्रिक रेझर असेल, ज्याला आपण ट्रिमर म्हणतो, ह्या ट्रिमरचा वापर तर आपण बियर्ड वगैरे करण्यासाठी तर करतो ना, क्लीन करण्यासाठी, पण त्याचा वापर तुम्ही अशा पद्धतीने, तुम्हाला जर जास्त कष्ट घ्यायचे नसेल, आपण जे पहिले रेझर बघितले तसं, तर तुम्ही फक्त याची ही मशीन स्टार्ट करा आणि अशा पद्धतीने करा, ज्या पद्धतीने तुम्ही या ट्रिमरचा वापर करता तसाच तुम्हाला हे स्वेटरवरती करायचं आहे. एक्स्ट्रा जे काही बुनकी आहेत ते संपूर्ण निघतात. तुम्ही एकदा अवश्य ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा हॅक कसा वाटला ते. चला, माझं तर स्वेटर स्वच्छ झालेलं आहे. तुमचं स्वेटर कशा पद्धतीने तुम्ही स्वच्छ करताय तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा आहे एक वेळ अवश्य ट्राय करा. आता ना लग्नाचा सीझन मस्त दणक्यात सुरू आहे. मग अशा वेळेस आपल्याला ना वेगवेगळे अगदी पोशाख घालायचे असतात आणि त्यावरती मॅचिंग बँगल्स घालायचे असतात. मग अशा वेळेस ना आपण अशा बँगल्स घातल्या ना त्या फार इरिटेटिंग होतात. कारण काय होतं तर ते आपल्या हाताला ना खूप जास्त वेदना होतात, कारण काढा घाला असं होतंच. मग अशा वेळेस ना मी तुम्हाला एक नवीन ट्रिक सांगणार आहे जी की तुम्हाला माहितीच नसेल. तर अशा पद्धतीने ही ट्रिक तुम्ही ना तुमच्या अगदी नवरी असेल, न्यूली अगदी मॅरिड होणार असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आता तुम्ही म्हणाल ही कॅरी बॅगची जर ट्रिक आम्हाला माहितीच आहे, पण थांबा एकदम नवीन ट्रिक आहे. तुम्हाला लग्नाला जायचं असताना तुमच्या बॅगेमध्ये कॅरी बॅग अवश्य ठेवायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला अजून एक गोष्ट ठेवायची आहे जी की मी तुम्हाला सांगणार आहे. कॅरी बॅग आपल्याला सेम अशा पद्धतीने पूर्ण बांगड्यांमधून बाहेर काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपला हात एकदम सेफ राहतो, बिलकुल वेदना होत नाही. ही प्रोसेस ना तुम्ही बांगड्या घालण्यासाठी आणि बांगड्या काढण्यासाठी दोन्हीसाठी करू शकता. फक्त बांगड्या घालत असताना आधी कॅरी बॅग घाला आणि मग बांगड्या घाला. तुम्हाला जे ऑइल घ्यायचं आहे ते ऑइल तुम्हाला घ्यायचं आहे. ही मेथड तुम्ही कधीच बघितली नसणार. कॅरी बॅग वरती टाकायचं आहे, कारण बऱ्याचदा कॅरी बॅग घातली ना तरीसुद्धा आपल्याला वेदना होतात आणि ऑइल टाकल्यामुळे तो स्लिपरी प्लॅटफॉर्म होऊन जातो, स्लिपरी होऊन जातं आणि पटकनचं निघण्यास खूप मदत होते. बिलकुल वेदना होत नाही आणि तुम्हाला कितीही बँगल्स घालायचे असेल, कितीही काढायचे असेल, घालायचे असेल, तुम्हाला काहीच वाटणार नाही. हे दोन्हीही जे कॅरी बॅगचे वरचे स्ट्रीप असतात ते आपल्याला अशा ओढायच्या आहेत अपोजिट साईडने आणि खूप व्यवस्थितरित्या हे निघतं आणि आपल्या सगळ्या बांगड्या ह्या कॅरी बॅगमध्ये येतात. तुम्ही बघू शकता. हा हॅक तुम्ही कधी ट्राय केला आहे का? नसेल केला ना तर अवश्य ट्राय करा आणि ज्यांचं कोणाचं लग्न असेल त्यांना तर हे अवश्य सेंड करा. चला, आता ह्या फोर्कचा उपयोग तुम्ही मॅगी खाण्यासाठी, नूडल्स खाण्यासाठी तर करतच असणार किंवा बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी सुद्धा करत असणार, पण त्याचा वापर तुम्ही सिलेंडरसाठी कधी केला आहे का? नसेल केला तर आजपासून नक्की करणार आहात. तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हाही नवीन सिलेंडर आला आणि आपल्याला त्याला रेग्युलेटर लावायचं असलं तर बऱ्याच जणांना याचं हे जे काही सील आहे ते ओपनच करता येत नाही. मग याचा कशा पद्धतीने आपण हे ओपन करू शकतो तेही एकदम सोप्या पद्धतीने. तर फोर्क आपल्याला यामध्ये घालायचं आहे. बघा, ते स्टील असतं ना, तो जो जोरा असतो तिथे एक स्टीलचा असा दांडी असते, त्या दांडीमध्ये आपल्याला घालायचं आणि अपोजिट दिशेला ओढायचं आहे. आपोआप ते वरती येऊन जातं आणि मग तुम्ही रेग्युलेटर लावू शकता. आता रेग्युलेटर लावण्याच्या आधी त्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर जर बुडबुडे नाही दिसले, म्हणजे लिकेज नाही आहे, आणि बुडबुडे दिसले तर समजून जायचं यामध्ये लिकेज आहे. तुम्हाला हे सगळे हॅक्स कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. न्यू इयर सुरू झालेला आहे त्यामुळे आपलं चॅनलसुद्धा नवीन रूपात आलेलं आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप